34व्या वर्षीही लग्न न जुळल्यामुळे तरुणाचं शरद पवारांना पत्र। अकोल्यामधल्या तरुणानं पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत। पवारांचे तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे निर्देश। शरद पवारांनी मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवलं आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांना तरुणाला मदत करण्याचे निर्देश दिले। अनिल देशमुख यांची माहिती। ग्रामीण भागातील मुलांची लग्न होत नसल्याची सामाजिक समस्या असल्याचंही देशमुखांनी म्हटलंय। अकोल्यामधल्या तरुणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी वधू संशोधन करणार, तर लग्नाचा सगळा खर्चही शरद पवारांची राष्ट्रवादी करणार। लग्न होत नसल्यानं तरुणानं शरद पवारांना पत्र लिहिलं होतं। महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला चापट मारल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश। आपच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाचा आदेश। धाराशिवच्या अपसिंगा येथील जलजीवन योजनेचं काम निकृष्ट। 19 कोटींची योजना, मात्र पाणी पुरवठ्याची पाईपलाईन उघड्यावरच। योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अडवणार साखर कारखान्यांच्या गाड्या। साखर कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दर मान्य नसल्यामुळे ऊसतोडी थांबवण्याचा इशारा। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून सातगाव येथे नवीन पोलीस ठाणे। उद्या होणार पोलीस ठाण्याचं उद्घाटन, तर पोलीस ठाण्यासाठी 110 नवीन पदांची निर्मिती करण्यासही शासनाची मान्यता। बीडमधल्या शिरूर काचा न्यायालयाचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना हजर राहण्याचे आदेश। मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात केला होता अब्रू नुकसानीचा दावा। मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दहिसर टोल नाक्याचं स्थलांतर। प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश। दहिसर टोल नाक्यामुळे अनेक वर्ष वाहतूक कोंडीची समस्या, दीर्घकालीन समस्येवर अखेर तोडगा। प्रभादेवी स्थानकालगतचा भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांची कोंडी। पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची गर्दी। एल्फिन्स्टन पूल बंद केल्यानंतर भुयारी मार्गही बंद। पुलाच्या पाडकामातून प्रवाशांची पायपीट। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात प्रतितोळे 2600 रुपयांची वाढ। सोन्याचा भाव जीएसटी शिवाय 1,26,500 रुपयांवर 1,20,000पर्यंत दर घटल्यानंतर सोनं पुन्हा महागलं। नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा। नागपूर विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप। नागपुरातील रविनगर मैदान ते विद्यापीठ परिसरापर्यंत धडक मोर्चा। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं हल्ला केलेल्या मुलीचा मृतदेह सापडला। खारेकरजुने गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय मुलीचा मृत्यू। गावापासून जवळच असलेल्या काटवनामध्ये मुलीचा मृतदेह आढळला। अहिल्यानगरच्या खारेकरजुने येथल्या चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांची बैठक। बिबट्याचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत चिमुकलीचा मृतदेह ताब्यात न घेण्याचं ग्रामस्थांचं म्हणणं किंवा भूमिका। अहिल्यानगरच्या खारेकरजुने गावातील बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा गावकऱ्यांचा निर्णय। 5 वर्षीय मुलीला बिबट्यानं उचलून नेल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण। स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतरही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघिणीला वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रजननक्षम वाघिणी नसल्यामुळे ताडोबातून 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याची योजना। नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधल्या 8 वाघ आणि 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून प्रस्तावाला मंजुरी नसल्यामुळे वन्य प्राण्यांचं स्थलांतर रखडलं। सुंदरमधल्या कल्याणनगर महामार्गावरील ओतूर येथे बिबट्याची दुचाकीवर झडप। चालत्या दुचाकीवर झडप मारल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण। हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्याच्या सीमेवर धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये नेणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय। ओंकार हत्तीला वनतारामध्ये सोडण्याच्या हालचाली गतिमान होणार। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामधल्या ताडशिवणी गावाजवळ 53 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या। अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उचललं टोकाचं पाऊल। सोलापुरामध्ये गळफास घेत वकील तरुणाची आत्महत्या। आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर। आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीमध्ये नमूद।
बुलढाण्याच्या चिखलीमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारींचा मृत्यू। मुंबईवरून चिखलीकडे परतताना कसारा घाटामध्ये धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू। सत्येंद्र भुसारींच्या अपघाती मृत्यूनं काँग्रेसला धक्का। यवतमाळच्या कळंब तालुक्यामधल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या। 2.5 ते 3 लाखांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती। कवठे महाकाळमध्ये तक्रार दिल्याच्या रागातून पोलीस ठाण्याजवळच एकावर चाकून हल्ला। 8 जणांकडून हल्ला करण्यात आला असून मोहसिन दस्तगीर हल्ल्यामध्ये जखमी। पंढरपूरमधील तिसंगी येथे बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटलं। 8,80,000चा मुद्देमाल केला लंपास। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडली। चोरट्यांनी दुकानामधली रोख रक्कम व साहित्यासह गावातील एका दुचाकी चोरून घेतली आहे। बुलढाण्यामध्ये सोयाबीन घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला आग। नागपूर मुंबई जुन्या महामार्गावर ट्रकला अचानक आग। सुदैवाने जीवितहानी नाही। सोयाबीन वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। अमरावती स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अकोल्यामधून अटक। स्टेजवर जाऊन नवरदेवावर चाकूने केले होते वार। दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठातील प्रतिनिधी निवडणुकीचा निकाल लागल्यावर वर्ध्याच्या महात्मा गांधी विश्वविद्यालयामध्ये विजयोत्सवाच्या घोषणा। विरोधी संघटनांकडून महापुरुषांचा अपमान झाल्याची तक्रार। यावर विद्यापीठ प्रशासनाकडून वसतिगृहामधल्या 10 विद्यार्थ्यांचा 14 दिवसांसाठी निलंबन। धाराशिवमधल्या कळंब तालुक्यामधल्या मंगरुळमध्ये अतिवृष्टीमध्ये नदीवरील पूल गेल्यामुळे नागरिकांचा पाण्यातून प्रवास। वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। गावकऱ्यांकडून स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपाचा पूल तयार करून येचा सुरू। नंदुरबार बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढल्यामुळे मक्याला अपेक्षित दर नाही। ओला मका चांगल्या दर्जाचा नसल्यामुळे 1000 ते 1300 पर्यंतचा दर। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। लांबलेल्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम आणि त्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली। बाजारामध्ये आता भाज्यांचे दर वाढले असून घाऊक बाजारामध्ये अनेक भाज्या 60 ते 100 रुपये प्रति किलोच्या दरामध्ये पोहोचल्यात आणि त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेलेत। वाशीच्या घाऊक बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे। घाऊक बाजारामध्ये भेंडी 50 ते 70 रुपये प्रति किलो, फरसबी 50 ते 70 रुपये प्रति किलो, गवार 70 ते 100 रुपये प्रति किलो, शेवग्याची शेंग 160 रुपये प्रति किलोने विकत घ्यावी लागते। मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीमध्ये वाढ। तर राज्यात पुढील 4 ते 5 दिवस किमान तापमानामध्ये बदल होणार नाही। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर थंडी वाढण्याचा अंदाज। मुंबई लोकलमध्ये बनावट तिकीट तयार करून फसवण्याचा प्रयत्न। प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला रंगे हात पकडलं। नारायण डोहो येथून आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा शिक्रापुरात पोहोचला। उद्या दिंडी आळंदीमध्ये पोहोचणार। चांगदेव महाराज माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला येत असल्याची कथा। मध्य प्रदेशमधल्या सिवनी येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खाबासा बफर झोनमधील प्रसिद्ध वाघिणी जुगनी हिने 3 बछड्यांना जन्म दिलाय। खबरदारी म्हणून काही दिवसांसाठी या भागामध्ये सफारी वाहनांना प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। अमेरिकेमधल्या औद्योगिक क्षेत्र बाल्टिमोरमध्ये भीषण आग। आगीचे कारण अस्पष्ट। धुराने संपूर्ण परिसर व्यापला। फ्लोरिडामध्ये दुचाकी कारला धडकताच एक जोरदार स्फोट। दुचाकीस्वार आगीमध्ये जळून खाक। आजूबाजूच्या परिसरामध्ये गोंधळ। जॉर्जियामध्ये कोसळलं तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान। अपघातात विमानातील 20 जणांचा मृत्यू। लँडिंग करताना झाला स्फोट। चीनमधील जलविद्युत केंद्रावरील पूल कोसळल्याचा एक धोकादायक व्हिडिओ समोर। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। भेगा आढळल्यानंतर नव्याने बांधलेला पूल केला होता बंद। वाराणसीमध्ये इटलीमधल्या दाम्पत्याचा हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह संपन्न। इटलीमधील ग्लोरियस आणि एंटेलिया यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झालाय। मात्र हिंदू रिवाजानुसार लग्न करण्याची इच्छा असल्याने वाराणसीमधल्या मंदिरामध्ये पार पडला हा खास विवाह सोहळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।